आपला देश जितका क्रिकेट वेडा आहे तितकाच निवडणूक वेडाही आहे। देशामध्ये जितके जास्त क्रिकेट विश्लेषक आहेत त्याहून जास्त राजकीय विश्लेषक आहेत। एकूणच काय की आपल्या देशामध्ये निवडणुका म्हणजे एक राजकीय उत्सवच असतो, इतका की त्याची दखल जगही घेत असतं। पण निवडणुकांमध्ये एक गोष्ट सर्वात जास्त चर्चेत असते, ती म्हणजे आरोप प्रत्यारोप आणि धडाकेबाज भाषणं। तुम्ही म्हणाल की आता अशा कोणत्या निवडणुका आहेत, हेच आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत। नमस्कार, मी पूर्वी भावे, तुम्ही पाहताय झिरो आवर। कालच राज्यातल्या 17 विधान परिषदांच्या निवडणुकांचं चित्र स्पष्ट झालं। त्यात 17 पैकी 6 ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतली आणि महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले। त्यामुळे महाविकास आघाडीचा किती फज्जा उडालाय याचा अंदाज तुम्हाला आलाच आहे। पण गोष्ट इथे थांबत नाही, कारण मी सुरुवातीलाच म्हटलं की निवडणुका आल्या की आरोप प्रत्यारोप सुरू होतो। आताही तेच सुरू आहे। जे काल आपले उमेदवार मैदानात राखू शकले नाहीत तेच महाविकास आघाडीचे नेते आज महायुतीवरती तुटून पडले, ज्याची सुरुवात केली खासदार संजय राऊतांनी। कालच मी सांगितलं की साधारण काल दिवसभरामध्ये 150 कोटी रुपये खर्च झाले। त्याच्यामध्ये पुण्यातली माघार, छत्रपती संभाजीनगरमधली माघार, कोकणातली माघार, आज मी ते ट्विटवर टाकलेलं आहे आकडे सगळे। याशिवाय अजून 3 ठिकाणी यवतमाळ, वर्धा, गडचिरोली वगैरे तो भाग सगळा 150 कोटी रुपये काल माघारी आणि बिनविरोध या संदर्भातले जे व्यवहार झाले, त्यात खर्च झाले। आता ज्या 11 निवडणुका होणार आहेत तिथे मोठ्या प्रमाणात खर्च केले जाते। माझं असं म्हणणं आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या लोकांना, तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे ना, पुरेसं संख्याबळ असताना तुम्ही हा घोडेबाजार का करता? हे मी पहिल्या दिवसापासून सांगतो। तुमच्याकडे जिंकून येण्याइतकं संजय राऊत असोत की नाना पटोले, विनायक राऊत असोत की विजय वडेट्टीवार, शिवसेना ठाकरे हा पक्ष असू देत की काँग्रेस, महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्यांना आज महायुती हेच टार्गेट दिसत होतं आणि त्यांनी महायुतीवरती प्रचंड आरोप सुरू केलेत। विधान परिषदांच्या 17 जागांसाठी मोठा घोडा बाजार झालाय, मोठा आर्थिक व्यवहार झालाय असे आरोप होते। शब्द वेगवेगळे होते, परंतु आरोपांचे मुद्दे तेच होते आणि त्यावरच आहे आजचा आपला पहिला प्रश्न। तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा प्रश्न आहे, विधान परिषद निवडणुकीमध्ये 150 कोटींचा घोडेबाजार, महाविकास आघाडीचा आरोप तुम्हाला पटतोय का? आम्हाला जरूर सांगा। आता सकाळी सकाळी संजय राऊतांनी थेट 150 कोटींचा आरोप केला। मग महायुतीचे नेते तरी शांत कसे बसतील? महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावं, नाहीतर उरलेलेही कार्यकर्ते सोडून जातील। महायुतीच्या नेत्यांनी पलटवार कसा केला आपण पाहू। तर नाशिकमधून संजय राऊतांनी उमेदवारी न देण्याच्या बदल्यामध्ये किती बॅगा भरून आपल्या भांडूपच्या निवासस्थानी आणल्या। 2 दिवसापूर्वी संजय राऊतांनी नाशिकमध्ये दौरा केला होता आणि नाशिकमध्ये विधान परिषदेला उबाटा गटाचा एकही उमेदवार दिला नाही। 2 उमेदवारी अर्ज खरेदी केले होते। मग तिथं संजय राऊतांनी नेमकी कुठली सेटलमेंट केली? संजय राऊतांनी नाशिकच्या जागेसाठी किती कोटी रुपये घेतले आणि ते पैसे घेऊन संजय राऊतांनी नेमक्या नाशिकच्या दौऱ्यातून किती बॅगा भरून आणल्या, याचं उत्तर एकदा पत्रकार परिषद घेऊन द्यावं। मला असं वाटतं कदाचित हे 50 कोटी, 150 कोटी, 3000 कोटी, 5000 कोटी भविष्यामध्ये RBIचे गव्हर्नर होण्यासाठी संजय राऊत साहेब असे काही वल्गना करत असतील आणि असे कोटी कोटी जे आकडे आहेत ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवत असतील। मला असं वाटतं की 150 कोटी, 50 कोटी, 3000 कोटी, 5000 कोटी हे काही छोट्या गोष्टी नाही हो। सर्वसामान्य आमच्या लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी 1500 रुपये दिलेत, ते सुद्धा आमच्या दृष्टीनं आणि लाडक्या बहिणींच्या दृष्टीनं महत्त्वाचे, जे गेली अनेक वर्ष सत्तेत राहून तुम्ही देऊ शकला नव्हता। त्याला काय काम आहे दुसरं? त्यांना म्हणाव तुमच्या लोकांनी ऐनवेळी अर्ज का काढले
त्याचा खुलासा करा ना आधी, त्याच्यावर पांघरून घालायचं. कारण तुमच्या उमेदवारांना कळालं, मी मगाशी म्हणलं तसं, की महायुतीच्या संख्याबळासमोर आपला टिकाव लागत नाही. त्यांनी माघार घेतली. त्याचं स्पष्टीकरण करा, त्याचा खुलासा करा. 150 कोटी 200 कोटी मोठे मोठे आकडे, त्याचा पुरावा द्या म्हणावं काय असेल तर. पराभव तुम्हाला माहिती आहे, परंतु नाही त्याच्यावरच उमेदवारच आरोप करायचे. ज्यांनी तुमच्या पक्षामध्ये 30-40 वर्ष टाकले त्यांच्यावर तुमचे आरोप. म्हणून हे यापेक्षा यांनीच कोणाची तडजोड केली की काय अशी शंका घ्यायला आता वाव आहे. तर हे असं आज राज्याचं राजकारण 150 कोटींवरनं पेटलं. पण त्याची सुरुवात नेमकी कुठनं झाली तर ती कोकणातनं. संजय राऊतांनी फक्त सत्ताधाऱ्यांनाच नाही तर आपल्या माघार घेणाऱ्या उमेदवारांनाही फैलावर घेतलं. आणि टार्गेटवरती सगळ्यात पहिलं नाव होतं बाळ मानेंचं. कोकण विधान परिषदेच्या जागेवरनं अगदी आयत्या वेळी बाळ मानेंनी आपला अर्ज मागे घेतला. हा अनपेक्षित धक्का कमीच की काय म्हणून थेट भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्या जोडी नेते रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज मागे घ्यायला पोहोचले आणि त्यांनी साग्र संगीत अर्ज मागे घेतला. शिवाय वरिष्ठांशी चर्चा झाल्याचंही माध्यमांना ठासून सांगितलं. पण आज मात्र संजय राऊतांनी बाळ मानेंचे सगळेच दावे उघडे पाडले. मातोश्रीवरती बाळासाहेब यांच्या तस्वीरीसमोर अर्ज घेणारे सिद्धिविनायकाचा आशीर्वाद घेऊन कोकणात जाऊन हिंदुत्वाला काळीमा फासतात अशा आशयाची टीका संजय राऊतांनी केलीच. पण सगळ्यात मोठा आरोप होता पैशाच्या देवाणघेवाणीचा. यावरून आरोपांच्या फैरी झडल्या, त्याला प्रत्युत्तरही आलंच. कोकणातील माघारीसाठी 25 कोटी रुपये दिले साधारण. त्यातले 15 कोटी रुपये BKCतल्या सॉफिटेल हॉटेलमध्ये दिले. विचारा तुम्ही जाऊन, विचारा, घेणाऱ्यांना आणि देणाऱ्यांना विचारा या निर्लज्जपणावर. आत्ताची जी संपूर्ण रायगडमध्ये आणि देवगडमध्ये जी चर्चा चालू आहे त्या अगदी 20चा आकडा बाहेर फुटतोय. 20 खोक्यांचा बकरा अशा पद्धतीची चर्चा. कोटी रुपये घेतले. 20 कोटी रुपयांचा बकरा, 20 कोटी रुपयांचा बकरा अशी चर्चा संपूर्ण रायगडमध्ये आहे, संपूर्ण देवगडमध्ये आहे. बाळा मानेंनी यासाठी अर्ज मागे घेण्यासाठी हे घेतले. नाही, मी 20 कोटींचा बकरा झाला असं बोलतोय. माझी राऊतसाहेबांना विनंती आहे. राऊतसाहेब, माझं म्हणणं, तुम्ही जबाबदार आहात. कुठे काय बोलावं आणि काय हा चेष्टेचा विषय. अशी काय खिरापतीसारखे कुठे पैसे असतात का? काही गोष्ट नीतीची असतात, वास्तवाची असतात. आता त्या ठिकाणी जर पराभव दारुण होऊन जर पक्षाची हानी झाली असती ती किती कोटीच्या वर गेली असती. त्याच्यापेक्षा यशस्वी माघार घेणं राजकारणामध्ये शहाणपणाचं असतं. आता हे बाळ माने मूळचे भाजपचे, रत्नागिरीचे माजी आमदार. 2024ला विधानसभा निवडणुकीला ते भाजप सोडून ठाकरेंच्या शिवसेनेत आले आणि उदय सामंतांच्या विरोधात त्यांचा पराभव झाला. त्यांना ठाकरेंनी पुन्हा विधान परिषदेची उमेदवारी दिली खरी, पण त्यांच्या आयत्या वेळच्या माघारीने त्यांना कालच पक्षातनं काढूनही टाकलं. कदाचित यामुळेच त्यांचे साडू आणि कोकणातले ठाकरेंचे प्रखर नेते भास्कर जाधव माध्यमांसमोर बाळमानेंच्या या माघारीबद्दल मौन बाळगतायत. आता मात्र बाळमाने आपण यापुढे मुख्यमंत्र्यांचं ऐकणार असं सांगतायत. त्यावर कोकणचे भाजप नेते नितेश राणे आणि त्यांचे वडील नारायण राणे काय म्हणतात तेही तुम्ही ऐका. ह्या संदर्भात नितेश राणे साहेबांनी माझा संपर्क साधला आणि त्यावेळेला देवेंद्र साहेबांचा सुद्धा आम्ही संपर्क साधला होता आणि त्यांचंही म्हणणं असं होतं की 55 मतं घेऊन तू का उभा राहतोस, तू फडणवीसांकडनं हा मेसेज होता. राजकीय करिअर तुझं त्याच्यामध्ये चांगलं होणार नाही. तुम्ही फडणवीसांचं ऐकलं? 100% ऐकलं आणि भविष्यामध्ये सुद्धा ऐकणार. मी या रत्नागिरीचा संपर्क मंत्री पण आहे, कोकणामध्ये काम करणारा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि म्हणून महायुतीचा प्रतिनिधी म्हणून आज मी बाळमाने साहेबांबरोबर इथे आलेलो आहे. आणि आज त्यांनी आमच्या वरिष्ठ पातळीवर त्या सगळ्या नेत्यांच्या शब्दाचा मान ठेवून आणि एकंदरीत ती काय राजकीय परिस्थिती त्यांना त्यांच्या अनुभवापोटी जी दिसली त्याप्रमाणे त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला माहिती आहे का, माने हा ओरिजिनल BJPचा आहे, मात्र तो निवडणूक आली का तळ्यात मळ्यात त्याचं चालू असतं. तो जो वैयक्तिक पक्ष म्हटला तरी चुकीचं होणार नाही. बाळ मानेला तुम्ही सिरियस घेऊ नका. एवढ्या वर्ष तुम्ही पाहताय तो एका पक्षात राहिला व्यवस्थित. प्रत्येक निवडणूक आली का तो
त्याची 5 वर्षाची तरतूद करतो. ते निमित्त झालं तिकीट भरायचं आणि मग तडजोड करतो आणि विड्रॉ होतो. या माघारांमुळे फक्त आरोप प्रत्यारोप झडले नाहीत तर त्याचबरोबर त्यांच्यावरती कारवाई सुद्धा झाली. काल ज्यांनी उमेदवारी मागे घेतली अशांवरती कारवाई सुरू झालेली आज सर्वांनीच पाहिली. ठाकरेंच्या शिवसेनेनं कालच आपल्या 2 ठिकाणच्या उमेदवारांची हकालपट्टी केली तर आज काँग्रेसने कारवाई केली. चंद्रपूर आणि यवतमाळमधल्या उमेदवारांवरती काँग्रेसने कारवाई केली. चंद्रपूरमधनं माघार घेणारे काँग्रेस उमेदवार शैलेश अग्रवाल यांची पक्षातनं हकालपट्टी करण्यात आली आहे तर यवतमाळचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार साहेबराव कांबळे यांचीही पक्षातनं हकालपट्टी झाली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरनं दोघांच्या निलंबनाचं पत्र जारी करण्यात आलं. आणि आता या सगळ्या घडामोडींच्या अनुषंगाने जो प्रश्न आम्ही विचारलाय त्याच्यावरती प्रतिक्रिया काय आल्यात ते आपण पाहूयात. सोशल मीडियावरनं आलेल्या या प्रतिक्रिया मीडिया सेंटरला काही निवडक प्रतिक्रिया बघणार आहोत. एक्सवरनं मयूर बाकलीवाल म्हणतात, महाविकास आघाडीचे आरोप हे पराभवाचं समर्थन करण्याचा प्रयत्न वाटतो. निवडणूक प्रक्रिया घटनात्मक संस्थांच्या देखरेखीखाली पार पडते. पुरावे असतील तर ते जनतेसमोर मांडावेत, अन्यथा मतदारांनी दिलेला कौल स्वीकारणं हेच लोकशाहीला योग्य ठरेल. एक्सवरनं पुढची प्रतिक्रिया गोविंद परब यांची आहे. स्वतःच्या जनादेशाची आणि मतांची फाटलेली झोळी शिवण्याऐवजी सत्ताधाऱ्यांच्या यशाच्या तिजोरीत डोकावून पाहणं हेच महाविकास आघाडीचे नेते सध्या करतायत. एक्सवरनं पुढची प्रतिक्रिया दीपक मानसिंगे यांची आहे. एका दिवसात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करून उमेदवारी मागे घेतली जात असेल तर हा लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक प्रकार आहे. लोकशाही मतांनी चालली पाहिजे, नोटांनी नाही. $150 कोटी हा आकडा राजकीय अतिशयोक्ती असू शकतो पण त्यामागील पैशांच्या बळावर मते फिरवणं हा प्रकार मात्र राजकारणातील एक कटू सत्य आहे. रितेश थारेवाल यांची एक्सवरनं प्रतिक्रिया. युट्यूबवरनं चिंतामण जांभळकर म्हणतायत, निवडणुकीमध्ये घोडेबाजार झाला असून पैसा हेच जर राजकीय भांडवल असेल तर कशाला हव्यात निवडणुका. यानंतर युट्यूबवरनं नीता भोसले म्हणतायत, विधान परिषद बरखास्त करून टाका. बऱ्याच राज्यात हे सभागृह नाहीये. इथे जाणारे आमदार कुठे जनतेचं भले करतात. परिषद म्हणजे राजकीय पुनर्वसनाचा अड्डा झालाय. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया सोपान यांची आहे. आरोप नक्कीच पटतोय. आजकाल बिनविरोध निवडणूक हा ट्रेंड बनलाय. हा ट्रेंड लोकशाहीसाठी मारक आहे हे मात्र नक्की. आणि आता आपण याच अनुषंगाने चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत संभाजीनगर जालना विधान परिषद या भागातनं ज्यांची उमेदवारी होती, देवयानी डोणगावकर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या, यांचे पती कृष्णा डोणगावकर, दोघंही खरं तर अत्यंत जानेमाने नेते आहेत शिवसेना ठाकरे पक्षाचे आणि त्या दोघांची पक्षातनं हकालपट्टी करण्यात आलेली आहे. तर कृष्णा डोणगावकर आपल्यासोबत आहेत आणि त्याचबरोबर आहेत सुषमा अंधारे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या. आपल्या दोघांचंही स्वागत करते आणि अर्थातच माझा पहिला प्रश्न असणार आहे कृष्णा डोणगावकर यांना. कृष्णाजी, आपण सगळ्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत. आज काय नक्की घडलं दिवसभरामध्ये हेही आपल्याला माहिती आहे. संजय राऊतांनी नैतिकतेवरती थेट प्रश्न उभा केलेला आहे तुमच्या, तो तुम्हाला पटतोय का? ज्या पद्धतीने विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये माघार झाली, जवळपास 6 जागा बिनविरोध झाल्या, परंतु त्या 6 जागा आणि संभाजीनगरची जागा याच्यामध्ये फरक आहे. सगळे घोडे 12% अशा पद्धतीने जो नियम लावला गेला, संजय राऊत साहेबांनी जे ट्विट केलं, खरं म्हणजे मी संजय राऊत साहेबांना मानतो, पण खरं असं पक्षाच्या बाजूनं कोणाशीही सेटलमेंट न करणारा हा माणूस आहे आणि राज्यसभेत असो किंवा मीडियासमोर असो पक्षाची भूमिका कणखरपणे मांडणारा हा माणूस आहे. आणि त्यांनी त्या सगळ्यांबरोबर आमचंही नाव त्याच्यात गोवलं, हे मी माझं स्वतःचं दुर्दैव समजतो. आमची निवडणूक बिनविरोध झाली नाही. ज्या दिवशी माझ्या पत्नीच्या उमेदवारीसाठी माझ्याकडनं फोटो मागितला गेला की तुमच्या मिसेसचं नाव आम्ही विधान परिषदेसाठी तिकीट फायनल करतोय, त्या क्षणी मी त्यांना सांगितलं की पर्यायी उमेदवार देखील तुम्ही द्या आणि फक्त तोंडी सांगितलं नाही
तर माझ्या एकंदरीत अनुभवावरून मी त्यांना खाली टेक्स्ट व्हॉट्सअप हे केलं की तुम्ही दुसरा पर्यायी उमेदवार देखील ठेवा, कारण की ही निवडणूक काही सोपी नाही. आर्थिक उलाढालीशिवाय इथं कोणी थांबत नाही. मतदारांची वेगळ्या वेगळ्या अपेक्षा असतात आणि भारतीय जनता पार्टीच्या ह्या आर्थिक सुनामी समोर टिकणं सर्वसामान्य कार्यकर्त्याला सोपं नाही आहे. आणि म्हणून मी पर्यायी उमेदवार ठेवा. आमची काही गद्दारीची भूमिका असते तर मी ती पर्यायी उमेदवार ठेवा असं म्हटलो नसतो. आणि ज्या दिवशी माघारीचा वेळ आला त्याच्या एक माघारीच्या दिवशी, खरं म्हणजे ज्या दिवशी माझं नाव जाहीर झालं त्या दिवशी आमच्या जिल्हा बँकेची निवडणूक लागलेली नव्हती. दुसऱ्या दिवशी निवडणूक लागली आणि ती फॉर्म भरल्यानंतर मला समजलं की आपल्या आता जिल्हा बँकेची देखील निवडणूक. मी जिल्हा बँकेचा संचालक आहे, माझी पत्नी जिल्हा बँकेची संचालक आहे. आम्ही सहकारात काम करणारे कार्यकर्ते आहोत. म्हणजे त्यामुळे जिल्हा बँक महत्वाची आहे. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे की मग जर तुमची तयारी नव्हती तर मग तुम्ही पर्यायी तरी कशाला उमेदवार उभा करात असं सांगायचं होतं. तुम्ही अर्ज स्वीकारायचाच नव्हता किंवा ही उमेदवारीची जागा तुम्ही स्वीकारायची गरजच नव्हती. नाही, माझी जिल्हा बँकेची निवडणूक तोपर्यंत लागलेली नव्हती. मी निवडणूक लढवायला तयार होतो, कारण की काय झालं की जिल्हा परिषदेच्या आमच्या अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीच्या वेळेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं तिथं जरा वितुष्ट झालं होतं आणि त्या प्रकरणात मी शिंदेचे दोन्ही शिवसेना मिळून त्या संभाजीनगरमध्ये परत शिवसेनेचं सत्ता बसावी अशा प्रयत्नात मी होतो आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात एकत्रितपणे आपण गेलं पाहिजे अशा भूमिकेनं मी तो प्रयत्न केला होता. माझ्या जिल्ह्यातले जी काही शिवसेनेची मंडळी जी आता शिंदे सेनेत आहेत त्यांचं आम्ही सहकारात या ठिकाणी सगळे सोबत काम करतो. मला अशी अपेक्षा होती की त्यांचं भाजपचं असलेलं वितुष्ट त्यातनं मला काही मदत होईल आणि मग थोडासा प्रयत्न करून आपण त्या निवडणुकीला आपण कुठेतरी पुरू शकतो. परंतु ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं दमबाजीचं राजकारण केलं, अब्दुल सत्तारांना सांगितलं की जर तुम्हाला तुमची साम्राज्य टिकवायचं असेल तर तुम्हाला वेळ वागता येणार नाही आणि म्हणून ते सगळे शिंदेचे जे काही सहकारी होते शिवसेनेचे ते सगळे भाजपला शरणागती भाजपने तुमच्यावरही दबाव टाकला असं तुमचं म्हणणं आहे का? आणि दरम्यान माझी निवडणूक दुसरी लागली. भाजपने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. माझ्या गंगापूर सहकारी साखर कारखान्यात जिथं मी चेअरमन आहे, मला कलम 78 खाली 1 वर्षभरापूर्वी ज्यांनी तक्रार केली होती त्याचं 1 वर्षानंतर मला माझं नॉमिनेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला प्रादेशिक संचालक साखर यांनी मला नोटीस काढली की तुमचं संचालक मंडळ बरखास्त का करण्यात येऊ नये याचा खुलासा मला मागितला. मी त्याचा खुलासाही करेल. ते माझ्यावर अन्याय करू शकत नाहीत. ते आम्ही काही चुकीचं केलं नाही तर ते मला काहीही करू शकत नाही आणि त्यांनी करण्याचा प्रयत्न केला तर मी हायकोर्टात जाऊन त्याच्या विरोधात दाद मागू शकतो. तो दबाव त्यांनी घातला. परंतु राऊत साहेबांनी जे आरोप माझ्या बाबतीत केले, बाकींच्या बाबतीत बाळा माने तर ते स्वतः राणेंच्या बरोबर जाऊन विड्रॉ केलं ते तिथं धडधडीत दिसतंय. पण आम्ही त्याच्यात नाहीयेत आणि आम्ही पर्यायी उमेदवार फक्त राऊत साहेबांचं कृष्णाजी एकच प्रश्न विचारते. तुम्ही इकडे स्पष्टपणे असं म्हणताय की संभाजीनगरमध्ये तुम्ही 2 शिवसेना एकत्र येतील अशा आणि भाजपचा विरोध करतील असाही कुठेतरी प्रयत्न करत होतात, कारण तो शिवसेनेचा गड किल्ला आधीपासूनच आहे. परंतु असं करत असताना आता तुम्ही पण उमेदवार तिथे नाही आहात, अब्दुल सत्तारांना तिथनं उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे समोरून दिसताना असं वाटतं ना की आयत्या वेळेला कुठेतरी तुम्ही हा पळपुटेपणा केलेला आहे किंवा महाविकास आघाडीला तिथे आपला उमेदवार टिकवताही आला नाही. मग इथे बाहेरून बघताना जे महाविकास आघाडीचे सपोर्टर्स आहेत त्यांचा सुद्धा यातून खच्चीकरण होतं याचा तुम्ही विचार केलात का? नाही, महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. आमच्या शिवसेनेचा लोखंडे नावाचे नगरसेवक आहेत, ते आमचे उमेदवार आहेत, आमचे सबस्टिट्यूट कॅन्डिडेट. आम्ही सुरुवातीपासून ते 2 भरून ठेवलेत. माझाही आग्रह होता की त्यांचं भरून ठेवा आणि मी लढलो असतो जर माझ्या जिल्हा बँकेची निवडणूक लागली नसती. आज आमचा नॉमिनेशनचा शेवटचा दिवस आहे आणि त्या जिल्हा बँकेत माझं कुटुंब 45 वर्षापासून आम्ही सातत्यानं तिथं प्रतिनिधित्व करतो. ती निवडणूक मला महत्वाची आहे, ती मी जिंकून येणारी निवडणूक आहे. इथं ही हारणारी कृष्णाचे अधिकृत उमेदवार तुम्हीच होतात, बरोबर आहे, महाविकास आघाडीचे उभा करा. ही अधिकृत उमेदवार एबी फॉर्मवर 2 नावं असतात. 1 नंबरवर माझ्या पत्नीचं नाव होतं. पर्यायी जर फॉर्म बाद झाला किंवा मी विड्रॉ केला तर पर्यायी उमेदवार लोखंडे राहतील असे म्हणजे बाजपता त्या पद्धतीने विचारपूर्वक ते फॉर्म भरले गेलेले होते. मी काही धोका देण्याचं माझं जर तसं काही असतं आणि भारतीय जनता पार्टीने खरंच मला जर काही मॅनेज केलं असतं तर मी लोखंडेनं सांगितलं असतं
की तुम्ही विड्रॉ करून घ्या, मी आता फायनल बरं ठीक राहणार आहे. तुम्हाला आणि तुम्ही 3 लाख माघार मिनिटं कमी घेतल्यानंतर असताना, तुम्ही माघार मी माझाही घेतल्यानंतर फॉर्म withdraw केला तुम्हाला असता. पक्षाकडनं, वरिष्ठांकडनं, ठाकरेंकडनं फोन वगैरे आला होता का, का थेट तुमच्यावरती कारवाई करण्यात आली? मी माघार घेण्याच्या आधी त्यांना फोन केला की असं असं बँकेची निवडणूक लागली आहे, ती कारखान्याला नोटीस आली, ती पण कानावर घातलं. आणि माघार घेण्याच्या आधी मला म्हटलं की आपण पर्यायी उमेदवार ठेवूयात, मला जिल्हा बँकेला निवडणूक लढवायची, मला मोकळं करा, हे कानावर घातलं. आणि त्यानंतर मी 1 तासाने विड्रॉ केला. लोखंडेंना सांगितलं की तुम्ही फॉर्म विड्रॉ करू नका. आणि त्यानंतर माझ्या आणि जिथं बिनविरोध झाली नाही ते भारतीय जनता पार्टी, बिनविरोध झाली असती तर घोडे बाजाराचा मी आरोप कदाचित स्वीकारही केला असता. आजकाल पैशाचा जो बाजार भारतीय जनता पार्टीने मांडलेला आहे त्यासमोर हे सर्वश्रुत आहे की हे सगळं पैशानं चालतं. परंतु संभाजीनगर आणि जालन्याची जागा ही काही बिनविरोध झाली नाही, पर्यायी आमचा उमेदवार आहे. आता एवढंच फरक आहे की लोखंडेंपेक्षा मी 5-25 मतं जास्त घेऊ शकलो असतो, परंतु आमची सगळे मिळून 120 मतं आहेत महाविकास आघाडीची. बरं ठीक आहे. आमच्या पक्षाची 29 मतं आहेत. तुम्ही आमची म्हणताय ती ते वाताहत झालेली आहे, मॅडम. तुमच्या ठिकाणी कदाचित योग्य असेलही परिस्थितीनुसार, परंतु अशा पद्धतीने जेव्हा माघार घेतली जाते विरोधकांकडनं तेव्हा खूप मोठी जागा निर्माण होते वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप करायला, आणि त्यामुळे ती जागा तुम्ही निर्माण करून दिली आहेत, ही पण वस्तुस्थिती तुम्ही इथे नाकारू शकत नाही. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी चर्चा केलीत त्याबद्दल. यानंतर थेट जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात महाराष्ट्राने कौल काय दिलाय. विधान परिषद निवडणुकीमध्ये 150 कोटींचा घोडेबाजार, महाविकास आघाडीचा आरोप पटतो का? 21,000 मतं आली, 78% लोक म्हणतायत हो घोडेबाजार झालाय, आणि 22% लोक म्हणतायत नाही. आणि आता बातमी आहे अवघ्या राज्याला हादरवून सोडणाऱ्या TCS धर्मांतर प्रकरणाची. एप्रिल महिन्यामध्ये नाशकातल्या TCS कंपनीतल्या एका महिला कर्मचाऱ्याला जबरदस्तीने धर्मांतर आणि लैंगिक शोषणाचा तिने आरोप केलेला होता, आणि त्यानंतर नाशिक पोलिसांनी विशेष पथक स्थापन करत कारवाईला सुरुवात केली. त्यात सुरुवातीला 8 जणांना अटक केली होती. त्याचे धागेदोरे अगदी छत्रपती संभाजीनगरापर्यंत पोहोचले होते, हे आपण सगळ्यांनी पाहिलंय. पण त्याच प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आलंय, आणि त्यानंतर 2022 ते 2026 या कालावधीमध्ये नाशिकच्या TCS कार्यालयामध्ये संपूर्ण प्रकार घडला तो बाहेर आलाय. आरोपपत्रानुसार दानिश शेख, तौफिक अत्तार, निदा खान आणि MIMचा छत्रपती संभाजीनगरमधला नगरसेवक मतीन पटेलवरती गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. आणखी काय काय आहे या दोषारोपपत्रामध्ये हे आपण पाहणार आहोत, आणि त्यासाठी आपण जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. चार्जशीटमध्ये काय काय आहे? दानिश शेख, तौफिक अत्तार आणि निदा खानवरती यामध्ये गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. पीडितेला 2022 मध्ये TCS मध्ये नोकरी यांनी मिळवून दिली. लग्नाचं खोटं वचन देऊन अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. धर्मांतरासाठी इस्लाम धर्माचं ॲप डाउनलोड करून दिलं. झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून धर्मांतरासाठी दबाव आणला गेला. तर अशा पद्धतीचे आरोप याच्यामध्ये निश्चित करण्यात आलेले आहेत या दोषारोप पत्रामध्ये, आणि एकंदरीतच या अनुषंगाने राजकारणही रंगलेलं आहे. मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले आपण पाहूयात. ते प्रकरणच एकूण गंभीर आहे. धर्मांतर करायचं, बळजबरीने करायचं, ब्लॅकमेल करून करायचं, हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत प्रथमदर्शनी ते सगळे आता अटक झालेले आहेत. त्यांच्यावर आता मला वाटतं चार्जशीटसुद्धा दाखल झालेला आहे. याची कल्पना आपल्याला सुद्धा या ठिकाणी आहे. पण या प्रकरणामध्ये जे दोषी असतील अजून त्याचा तपास सुरू आहे, सखोल तपास त्याचा होते सुरू आहे. यात अजून जे दोषी आढळतील त्यात कोणालाही सोडलं जाणार नाही. कडकातली कडक शिक्षा त्यांना त्या ठिकाणी होईल. आता यावर आमची भूमिका सांगतात आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशल. सरिता. धन्यवाद. पूर्वी TCS प्रकरणात पोलीस चौकशी सुरू आहे. चार्जशीट दाखल झाली आहे. कॉर्पोरेट जिहादच्या नावावर इथे 2 गोष्टी घडत होत्या. एक म्हणजे धर्मांतरणाचा प्रयत्न, आणि दुसरा लैंगिक शोषण. पण आजच्या या चार्जशीटमध्ये परत एकदा लक्षात येतं की आजही अनेक मुली एकदा एखाद्या लैंगिक शोषणाला बळी पडल्या की त्यानंतर त्यांना आपलं शोषण होतंय हे माहिती जरी असलं तरी ते कसं थांबवावं हे त्यांना कळत नाही. एवढंच नाही तर ह्या गोष्टीचा फायदा घेऊन इतर अनेक सुद्धा मग त्यांचा तोच फायदा घ्यायचा प्रयत्न करतात. तेव्हा घरी कळू नये म्हणून मुली
शोषणाला सामोरं जायला तयार होतात, पण घरच्यांची मदत घ्यायची, घरच्यांना सांगायची त्यांची हिंमत होत नाही. हे बदलायला हवं. हा बदल समाजात, परिवारात, मुलं-मुलींच्या मानसिकतेत, आई वडिलांच्या मानसिकतेत जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हे शोषण थांबणार नाही. पण हा बदल कसा होणार? तर आरोपीच्या पिंजऱ्यात पीडितेलाच उभं करण्याची मानसिकता बदलली पाहिजे. तिला किंवा झालेल्या गुन्ह्याला समाजापासून कसं लपवून ठेवता येईल ही मानसिकता बदलली पाहिजे. झिरो टॉलरन्स हा फक्त शब्द नाही किंवा ऑफिस, कॉलेज, शाळांमध्ये लावण्यासाठीचा फलक नाही. मुली जिथे जिथे वावरतात तिथे तिथे झिरो टॉलरन्सचा प्रत्यय यायला हवा. बलात्कार किंवा रेप हा निव्वळ शब्द नाही. रेप हे कल्चर आहे असं जागतिक पातळीवर सांगितलं जातं. आपण त्याला रेप कल्चर न म्हणता रेप विकृती म्हणू. शब्द कुठलेही असो, पण ही व्याख्या प्रत्येकानं समजून घेतली पाहिजे. रात्री अंधारात एकटं चालत जाणाऱ्या महिलेवर एखाद्या पुरुषानं केलेल्या लैंगिक हल्ल्याच्या पलीकडचे आहे आजची ही विकृती. तसेच बलात्कार या शब्दाच्या लीगल अर्थाच्या पलीकडची ही विकृती आहे. त्यामुळे महिलांचे सक्षमीकरण करणे, त्यांचा आवाज ऐकणे, त्यांच्या आवाजाचा व्हॉल्यूम वाढवणे, पीडितेला सर्वार्थानं सपोर्ट करणे, तिचा सहज आणि आदरानं स्वीकार होणे, सगळीकडे पुढच्या पिढीला या विकृतीची जाणीव करून देणे आणि आपल्या आजूबाजूला असं काही घडत असेल तर बघ्याची भूमिकेतून निघून काहीतरी ॲक्टिव्ह पाऊल उचलणे. हा बदल जर खरंच मानसिकतेत झाला तर कॉर्पोरेट जिहाद, लव जिहाद, सेम धर्मातील व्यक्तींकडून होणारे शोषण, अशा घटना किंवा इतर कुठल्याही पद्धतीनं होणारे शोषण कमी होऊ शकेल. पूर्वी महात्मा गांधींनी आपल्याला चलो गाव की ओर असा संदेश दिला होता. शहरीकरण कितीही झपाट्याने होत असलं तरी अनेक जण नोकरीसाठी गाव सोडून शहराकडे धावत असले तरी ही गावाची मजा काहीतरी वेगळीच असते. अशी भावना आपल्या सर्वांच्या मनामध्ये आजही कायम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी गावागावातल्या मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. छत्रपतींच्या याच राज्याभिषेकाला उद्या तारखेने 352 वर्ष पूर्ण होत आहेत. पण छत्रपतींच्या या आपल्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींची आणि पर्यायाने गावांची अवस्था बिकट झाली आहे. एक नाही, दोन नाही, तर तब्बल 14,000 ग्रामपंचायती सध्या बेवार स्थितीत आहेत. हो, तुम्ही बरोबर ऐकलेत. प्रश्न तब्बल 14,000 ग्रामपंचायतींचा आहे. कार्यकाळ संपल्यानंतर निवडणूक न झाल्यामुळे निधी अभावी 14,000 ग्रामपंचायतींची अवस्था बिकट झाली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा होत नसल्याची स्थिती आहे. आता यावर मंत्री जयकुमार गोरे यांनी आश्वासन दिलंय. झिरो आवरच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण यासंबंधीच्या बातम्या बघणार आहोत. त्यात काही पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींच्या सरपंचांची सुद्धा आपण बोलणार आहोत. निधी रखडल्यामुळे गावामध्ये नेमका होणारा त्रास आपण त्यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसंच गावांच्या निधीचे स्रोत काय असतात हेही जाणून घेणार आहोत. अशा प्रकारे ग्रामपंचायतींचा निधी रखडलेला आहे. शिवाय मॉन्सून विलंबामुळे अनेक भागामध्ये पाणी टंचाईची स्थिती भीषण आहे. सह्याद्रीच्या दुर्गम डोंगरामध्ये वसलेल्या शहापूर तालुक्यामध्ये ही परिस्थिती तर बिकट झाली आहे. हे सुद्धा आपण झिरो आवरमध्ये बघूयात. आपला दुसरा प्रश्न याच संदर्भातला आहे. पाहूयात पोल सेंटरला. राज्यातील 14,000 ग्रामपंचायतींचं कामकाज निवडणुका वेळेत झाल्यास सुरळीत होईल का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत. शेती हा आपल्या देशाचा अर्थव्यवस्थेचा प्राण आहे. शेती आणि गावांचा जवळचा संबंध असतो हे काही वेगळं सांगायची गरज नाहीये. या गावांचा विकास ग्रामपंचायतींच्या माध्यमातून होत असतो. त्यासाठी ग्रामपंचायतींना विविध प्रकारचा निधी कसा मिळतो आणि हा निधी कुठून येतो हे सगळं आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. एक नजर टाकूया कशा पद्धतीने गावाचं हे अर्थकारण चालू असतं, ग्रामपंचायतीचं अर्थकारण कसं असतं, ग्रामपंचायतींना निधी कसा मिळतो. केंद्र सरकारकडनं मिळणारा निधी, विविध योजना आणि उपक्रमांचा हा निधी असतो. विकास कामांसाठी दर 5 वर्षांनी वित्त आयोग निधी मिळतो. मनरेगा अंतर्गत रस्ते, तळे, विहिरी, जलसंधारणासाठी निधी मिळतो. स्वच्छ भारत अभियानाचाही निधी मिळतो.
प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी मिळतो, पाणी पुरवठ्यासाठी जलजीवन मिशन निधी सुद्धा मिळतो. तर असे हे सगळे केंद्र सरकारकडनं मिळणारे निधी होते. आता राज्य सरकारकडनं मिळणारे निधी आपण बघतोय. पायाभूत सुविधांसाठी राज्य वित्त आयोग निधी मिळतो. बांधकाम आणि विकास निधी रस्ते, पूल, नाले, गटार, वीज पुरवठ्यासाठी मिळतो. शालेय आणि आरोग्य सेवा निधी मिळतो. आणि स्थानिक महसूल कशा पद्धतीने ग्रामपंचायती गोळा करतात हेही आपण बघतोय. घरपट्टी, पाणीपट्टी, व्यवसाय कर, आठवडे बाजाराचं शुल्क, सार्वजनिक जागांच्या वापरासाठी जमीन आणि वापराचा शुल्क, तर ही महसूल वसुलीची स्थानिक रिसोर्सेस किंवा साधनं आणि त्या व्यतिरिक्त केंद्रातनं आणि राज्यातनं मिळणारा निधी. आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे की गावांचा केंद्र आणि राज्याकडनं मिळणाऱ्या या निधीचा माध्यमातून विकास होणं अपेक्षित असतं. ही जबाबदारी ग्रामपंचायतींवरती असते. ग्रामपंचायतींना यासाठी सतत प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा, उपक्रमही राबवले जातात. महाराष्ट्रातल्या अनेक गावांनी या स्पर्धांमध्ये आजवर पुरस्कार मिळवलेले आहेत. देशातील आदर्श गाव अशी ओळख निर्माण केलेलं अहिल्यानगर जिल्ह्यातलं हिवरा बाजार हे गाव आपल्याला माहिती असेलच, पण त्याखेरीज 5 ग्रामपंचायतींनी अलीकडेच असे पुरस्कार मिळवले. आता याबद्दल मला तुम्हाला हे सांगायचं आहे की केंद्रीय मागील वर्षी पंचायत राज मंत्रालयाने मागील वर्षी अशा 34 पुरस्कारांची घोषणा केली होती. त्यात आपल्या महाराष्ट्रातल्या 4 ग्रामपंचायतींनी वेगवेगळ्या श्रेणीमध्ये पहिला पुरस्कार मिळवला. तर याच आठवड्यामध्ये आणखी एका ग्रामपंचायतीला ग्रामीण डिजिटल सक्षमीकरणाचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झालाय. यानुसार महाराष्ट्रातली गावं आणि ग्रामपंचायती पुरस्कार मिळवत असतात, पण सध्या ग्रामपंचायती वेगळ्याच अडचणीत सापडल्यात. गावांना पुरस्कार मिळतात, पण ते मिळवण्यासाठी ग्रामपंचायती अस्तित्वात हव्यात. सध्या राज्यातील अशा 14,000 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपलाय आणि त्यांच्या निवडणुका सुद्धा रखडल्यात. त्यामुळे गावांची अवस्था अत्यंत बिकट आहे. 100हून अधिक पुरस्कार मिळालेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच राहिलेले भास्कर पेरे पाटील यांच्याशी या भीषणतेबद्दल आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी संवाद साधला, तेव्हा या परिस्थितीचं गांभीर्य प्रकर्षाने जाणवलं. पाहुयात भास्कर पेरे पाटील काय म्हणतात. आपल्यासोबत स्वतः पेरे पाटील आहेत. काय प्रतिक्रिया आहे हे ऐकल्यानंतरची पहिली? नाही, हे म्हणजे अतिशय चुकीचं आहे आणि राज्याला पण घातक आहे. प्रश्न निवडणुकीचा किंवा सरपंचाच्या पदावर बसायचा हा नाही आहे, पण त्याच्यामुळं कारभार ठप्प झाला. जवळजवळ 50,000 कर्मचाऱ्याचे पगार नाही आणि विशेष म्हणजे प्रशासक बी नाही. कदाचित प्रशासक असतं तर थोडंफार दखलं असतं. म्हणून हे 100% चुकीचे आहे असं मला वाटतं. शासनाने लवकरात लवकर ताबडतोब निवडणूक आयोगाने डिक्लेअर करायला पाहिजे. हे मी एकटाच महाराष्ट्रात खूप दिवसाचं बोलू राहिलो, पण आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. या निमित्तानं तो पोहोचेन अशी मी आशा करतोय. असं का, म्हणजे कोण बोलत का नाही? कोण बोलन आणि बोलायला हिंमत लागते साहेब, आणि त्याची बाजू खरी लागते. आजकाल काय चालू आहे, कोणी निवडणूक आयोग किंवा कोणाच्या शासनाच्या विरोधात बोललं तर त्याच्यावर काहीतरी गुन्हा दाखल झाला, दिला मध्ये टाकून. कोण कशाला मांजराच्या गळ्यात घंटा बांधेल, कशाला बांधेल. आम्ही एक फकीर लोक आहे म्हणून आमचं ठीक आहे, आम्हाला करून करून काय करणार. अहो साहेब, 92ला घटना दुरुस्ती लोकसभेत मंजूर झालं. हे मी नाही सांगत, घटना सांगते. 92ला लोकसभेत मंजूर झालं, 24 एप्रिल 93ला घटना दुरुस्ती झाली आणि त्यामध्ये म्हणजे वेळेत निवडणुका घ्यायला पाहिजे हे चक्क लिहिलं गेलं. आणि याला 6 महिने झाले. मग निवडणूक आयोग काय कशासाठी ठेवला? मी काय गवत उपटायचं काम करते? काय करते? आणि कशामुळं नाही घेतलं याचं काही कारण नाही, काही नाही, काहीही नाही. मनमानी, निव्वळ मनमानी. हे होते भास्कर पेरे पाटील आणि त्यांनी खंत व्यक्त केली आहे की राज्यात जर अशी परिस्थिती आहे, 14,000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका नाहीत आणि त्यामुळे 6 वर्ष गावं या ठिकाणी मागे पडलेत. आणि यात कुणी बोललं, एक तर बोलायला तयार नाही आणि कुणी बोललं की त्याला थेट आतमध्ये टाकलं जातं, म्हणजे जेलमध्ये टाकलं जातं आणि त्यामुळे कुणी बोलायला तयार नाही, असं देखील खंत त्यांनी व्यक्त केली. कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. आपण आत्ताच ऐकलं भास्कर पेरे पाटील यांनी असं विचारलं की निवडणूक आयोग काय करतोय, गवत उपटायचं काम करतोय का? असो,
भास्कर पेरे पाटील हे गावाचा विकास साधण्यासंबंधी अनुभवी नेतृत्व आहे. त्यांनी गावांची भीषण परिस्थिती मांडली आहे. तर निवडणुका रखडल्यामुळे गावांचा विकास रखडलेला असताना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे हाल तर त्याहून वाईट आहेत. आधीच तुटपुंजा पगार आणि तोही 5 महिन्यांपासून नाहीच. या स्थितीत राज्यातल्या 50,000 ग्रामपंचायत कर्मचारी कसे बसे संसाराचा गाडा चालवत आहेत. बघूयात त्यांच्या भावना काय आहेत ते. आता फेब्रुवारीपासून पगार नाही आहे, जवळजवळ 5 महिने झालेले आहेत. म्हणजे घरमध्ये सगळं याच्यावरच असल्यामुळं घरची परिस्थिती ते पाहून पगार होणं अत्यावश्यक आहे. पगार नसल्यामुळं घरचं खर्चाचा त्याचा सगळा परिणाम वाढत चाललेला आहे. तरी शासनाने लवकरात लवकर पगाराची व्यवस्था करावी अशी शासनाला विनंती. आणि याचबद्दल एबीपी माझाने काही आजी-माजी सरपंच आणि शासनाच्या प्रशासकांच्या प्रतिक्रियाही जाणून घेतल्या. ते काय म्हणतात तेही आपण पाहूयात. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर शासनानं विद्यमान सरपंचांनाच प्रशासक म्हणून मुदतवाढ किंवा त्यांची प्रशासक म्हणून नेमणूक केलेली आहे. पण ती नेमणूक करत असतानाच शासकीय निधीचा वापर किंवा शासकीय निधीची असणारी कामे, शासकीय निधी खर्च करण्याचे असणारे सरपंच किंवा प्रशासकांना असणारे अधिकार, ह्या बाबतीत शासनाने घेतलेल्या निर्णयासंदर्भात किंवा कोर्टाच्या असणाऱ्या निर्णयासंदर्भात सर्वच सरपंच आणि प्रशासकांच्या मनात संभ्रम आहे. प्रशासक म्हणून जरी काम करत असलो तरी वीज बिल, कर्मचारी पगार, पाणी बिल हे वगळता 2 ते 3 महिन्यापासून कोणतंही शासकीय काम आमच्या ग्रामपंचायतीत किंवा महाराष्ट्रातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीत झालेलं नाही. संविधानाचा आदर करून भारतीय संविधान काय सांगते की मुदत संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर निवडणुका झाल्या पाहिजेत. सरकारनं, महाराष्ट्र शासनानं ह्याचा विचार करून, निवडणूक आयोगाने ह्याचा विचार करून तातडीनं निवडणुका घेणं गरजेचं आहे, जेणेकरून शासकीय कामे, थांबलेली विकास कामे यांना कुठेतरी आपण कामाला सुरुवात करून लोकांना, गावाला आपल्याला न्याय देता येईल. नुसतंच प्रशासक म्हणून नेमणूक केल्यामुळं कोणतंही काम करता येत नाही. कोणताही शासकीय निधीची मागणी किंवा शासकीय निधीचा खर्च करण्याचे कोणतेही अधिकार प्रशासकांना नाहीत. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अनेक ग्रामपंचायतीवर प्रशासक असल्यामुळे गावातील विकासात्मक कामावर त्याचा दुष्परिणाम झाला आहे. आज पावसाळ्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. गावातील नाली सफाई असेल, पाण्याचा निचऱ्याचा विषय असेल, असे कित्येक प्रश्न प्रशासक, सरपंच, प्रशासक असताना त्यांना खर्च निधीचं अजूनही त्यांना खर्च करण्याची मुभा दिलेली नाही. गावात अनेक विकासात्मक कामं करतेवेळी गावात 15-20 आयोगाचा निधी असेल, सामान्य फंडाचा असेल, पाणी पुरवठ्याचा निधी असेल किंवा इतर पुरस्काराच्या माध्यमातून जो निधी ग्रामपंचायतला प्राप्त होतो तो प्रशासकांना खर्च करण्याची मुभा होत नाही. पर्यायाने गावात खूप अडीअडचणींना सामोरे जावे लागत आहेत आणि गावातील जनतेचा रोष हा ग्रामपंचायतीच्या प्रशासक सचिवावरती येऊन पडत आहे. यावर मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ती आपण पाहूयात. 50,000 कर्मचाऱ्यांचे पगार थांबायचं काहीच कारण नाही, कारण कोर्टानं जो विषय सांगितलेला आहे तो पगाराचे पैसे, बाकीचे लाईट बिलाचे पैसे आणि बाकीच्या आवश्यक गोष्टी आहेत याच्या संदर्भातले अधिकार प्रशासकाला दिलेले आहेत. त्यामुळं नेमकं याच्यामध्ये काय अडचण आहे हे समजून घेऊन आम्ही नक्की मार्ग काढू. आशा आहे की खरोखरच या संदर्भामध्ये लवकरच काहीतरी निर्णय घेतला जाईल. थेट जाऊयात पोल सेंटरला आणि पाहूयात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरती महाराष्ट्राचा कौल काय आलेला आहे. एकूण 38,000 मतं आलेली आहेत आणि निवडणुका वेळेत झाल्यास कामकाज सुरळीत होईल असं अर्थातच वाटतंय. 81% लोकांना, 19% लोकांना वाटतंय नाही. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. भेटूया सोमवारी. पाहत रहा एबीपी माझा.